तुम्ही जसं बघता पोस्टरमध्ये हजारा ऊस होता. हजारा शॉर्ट सर्किटमुळे एका चुकीमुळे जळालेला होता. आता काय निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. ऊस असा का जळाला त्यासाठी व्हिडिओ आपण सुरुवातीपासून बघू. मग काय सकाळी सकाळी झाली होती आपली सुरुवात. मग आणायचं होतं जरा ट्रॅक्टरला डिझेल. मग काय म्हणलं जरा जावं शशीला सोडलं शेतात. शशीची गाडी घेतली आणि निघालो आज निमार्ग शिरोताज बनला. मग काय म्हणलं नका सकाळी सकाळी व्हिडिओ काढायला लागते. तोंड काय पारूसच होतं सोडा. पण मग म्हणलं जाऊ पंपामध्ये काय कडक कडक नोटा दिल्या. तिथून 2000 रुपयाचं डिझेल घेतलं. मग आता काय म्हणलं शेताकडे जावं. शेताकडे काय आपलं घरीच ट्रॅक्टर होतं. ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकावं आणि लागावं पुढच्या कामाला. त्याशिवाय काय काम केल्याशिवाय तर काय भागत नाही. डिझेल वगैरे टाकलं आणि निघालो डायरेक्ट शेताकडं वरच्या म्हणजेच आपल्या योगूबाईच्या शेताकडे जायचं होतं. मग काय ब्लेडला धार वगैरे लावली. आज मोन्या जरा कामात असल्यामुळं आपणच लावली. मग कसा दिसत होता अवतार. हे अवतार घेऊन आपण आलो त्याच जळालेल्या वावरात. मग काय डीपीच्या जरा शॉर्ट सर्किटमुळं हा गेलता ऊस जळून. 1 महिना झाला ऊसाला तुटून चांगला फुटला होता. पण शेतकऱ्याच्या मागे काय हो अनंत अडचणी. रोज एक नवीन अडचण आहेच संग. मग काय म्हणलं हे ऊसाला आपल्याला करायचं होतं कटर. मग म्हणलं नवीन पद्धतीनं नवीन जोमात ऊस तर दुसरा फुटल. त्यासाठी आपण आलो होतो कटर घेऊन. आणि कटरची क्वालिटी आपण बघू शकता. कसं आहे कस्टमर आपला जवळचा असो लांबचा असो कुणीही बी असो पण आपण दिलेली क्वालिटी त्यामुळेच आपल्याकडे येणारा कस्टमर हा वारंवार काम करण्यासाठी येतो. कसं झाले कट 1 नंबर. जसं ह्या कडेला आहे तसंच त्या कडेला पण आहे. त्यासाठी व्हिडिओ आपण तिकडून बघू. मग बघा कशी आहे क्वालिटी कटरची. तुमच्याकडं असं कटर काय भाव करतात नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच कुणाला कटर करायचं असेल ऊसाचं तर नक्की आपल्याशी संपर्क साधा. योग्य भावात आपलं कटर पण करून देण्यात येईल. त्यानंतर आला शशी म्हणला जरा JCBला डिझेल लावून टाकायचे. JCB चालू होती पंपावर. मग म्हणलं भावा चल सकाळी सकाळी काय आता काम करून आल्यावर अवतार कसा फ्रेश झाला. कपडे फिपडे घातले होते टाईट. गेलो पंपावर. शशीचा डबा होता मोठा. मग म्हणला 3000 रुपयाचं करा. मग म्हणलं कसं आहे JCB मालकाची बराबरी करून जमते हवे. तेवढ्यात काय वाटात गटले बाबाई म्हणले चला थंड पिवता. मग म्हणलं कॅम्पा घेतला आणि भाऊनं घेतला होता जिरा सोडा. मग काय छान असा माऊली हॉटेलवर थंड पिलं आणि आलो पंपावर नवीन साईडवर. मग इथं काय जरा सर्व साहित्य जे मटेरियल पडलेलं आहे ते उचलायचं काम करत होता. आणि वर म्हणला डिझेल फिजेल टाकून घेतो. आणि तेवढ्यात आपल्याला एक फोन आला की आपल्याला भरायला जायचं होतं नांदेडला. मग काय जरा माल वगैरे सर्व कन्फर्म करून घेतला. मग गडी ऐकतो होय गड्यानं लावला रेट. मग म्हणलं आता काय डायरेक्ट नांदेड गेल्याशिवाय काही थांबायचं नाही. ऊन असलं लागत होतं की काय सांगावं. काच वरी केलं तर गरम होतं. काच खाली केलं तर उभा येणंच येतं. त्यामुळं मग म्हणलं आता कसं आहे जसं चालला रे तसं चल द्या बाबा. गरमी असली निबार होत होती. त्यात पार्टीवाला म्हणलं लवकर या. मग म्हणलं भाऊ कसं आहे ऊन लई तापले. टायर जर फुटलं ना तुझी बराबरी व्हायची नाही. भाड्याची बी बराबरी व्हायची नाही. त्यामुळे मग म्हणलं आलो डायरेक्ट नांदेड सिटीमध्ये काय महानगरपालिकेच्या जवळ जो आपल्याला थांबायला सांगितलं होतं. मग म्हणलं इथंच लावूया गाडी काही अडचण नाही. 10-15 मिनिट वाट बघितली. त्यानंतर बॉक्स वगैरे होते. बॉक्स वगैरे भरायला मदत केली. जरा लेबर नव्हती त्यांच्याकडं. मग म्हणलं पार्टीवाला इथूनच दर लागते. पुढे काय काय होते की काय नाही की नेक्स्ट लोकेशनला गेलो. इथं थोडंसंच काम होतं. तिथलं काम वगैरे केलं. साहेबाला म्हणलं आधी पेपर द्या गड्या. मार्च महिना आहे. कुठं जर सापडलो ना मग आपली गाडी पण तिकडं जाईल आणि आपण पण तिकडं जाईल. साहेब म्हणले व्हॉट्सअपला पाठवतो काही अडचण नाही. मग म्हणलं झेरॉक्सचे पैसे साहेब तुम्हाला द्यावं लागते बरं का. आपण काही घेत नसतोय. मग म्हणलं काही अडचण नाही. साहेब म्हणले जा. आणि भूक असली लागली होती की थांबायचंच काम नव्हतं. आलो लोह्यामध्ये. लोह्याच्या अलीकडं म्हणलं आपल्याला भूक लागली आहे तसंच काढा मुचमुच करत होता. टॅकी केली फुल. 35-36 लिटर डिझेल बसलं. मामानं काटोकाट भरलं. मग म्हणलं काही मग गाडी काढली तिथून निघालो लोह्यामध्ये काढायची झेरॉक्स. काय कंपनीवाल्यानं 22-22 पानाची बिलं दिलता. मग म्हणलं 1 किलो रद्दी झाली ती बा. मामानं 200 रुपये बिल झाले म्हणला. मग स्कॅनर टाकलं कंपनीवाल्याला काय पेमेंट केलं सोडा. मग लागल्या होत्या लई बुका. पोटाचं काय तर बघायला लागते म्हणलं. तेवढ्यात काय म्हणलं आता इथं करावं तिथं करावं म्हणून आलो की सांगवीलाच. मग नांदेडून निघालेला माणूस इथंपर्यंत फक्त थांबण्याच्या हलगर्जीपणामुळं आला तर तो कुठं आला अहमदपूरच्या बायपासला. इथं येऊन काय 2 चिप्सचे पुढे एक कॅम्पा घेतला. पोहे सांगितले होते भाऊने 1 नंबर पोहे दिला. त्यानंतर निघालो होता गावाकडच्या दिशेनं. आता गाव जवळ आल्यावर म्हणलं आता कशाला जेवाय पैसे घालायचे. घरी आपल्या आईच्या हाताचं जेवण खाल्ल्याला पिढ्या गेली. इथं कुठं खावं यांच्या हातचं. त्यानंतर आता भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आपण भरलेला माल कुठं खाली करतो